श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, जर आपले व्हिडिओ, माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ, जे काही धार्मिक माहिती तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा। यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यात माझी मदत करा। चला आपल्या जो अध्याय आहे, जिथे आपण थांबलो होतो तिथून पुढे वाचू। त्याच्या महानंदा नावाच्या ज्या गणिका होत्या, त्यांनी त्या वैश्याला, जे वैश्य म्हणजे भगवान शंकर साक्षात तिथे रूप बदलून येतात त्यांची परीक्षा घेण्यासाठी, आणि त्यांच्या हातामध्ये ते एक शिवलिंग घेऊन येतात भगवान शंकर। तर ते पाहून त्या ज्या गणिका आहेत महानंदा, ह्या अतिशय खुश होऊन ते त्यांना म्हणतात, जर का तुम्ही शिवलिंग मला देणार असाल तर मी 3 दिवस या चंद्र सूर्य यांना साक्षी ठेवून मी 3 दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते असे सांगितले। त्यांनी ते शिवलिंग त्यांच्या हाती दिले व म्हणाले, हे लिंग माझा प्राण आहे, हे जपून ठेवा, याला हानी पोहोचली तर मी प्राणत्याग करील। ते मान्य करून त्यांनी ते शिवलिंग नाट्य मंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले। मध्यरात्री महानंदा वैश्यांशी प्रणय क्रीडेत रममाण असताना शिवसंकल्पाने त्यांना नाट्य मंडपाला अचानक मोठी आग लागली। महानंदाच्या सेवकांनी व लोकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही। त्या अग्नीत त्यांनी पाळलेला कोंबडा, माकड आणि ते शिवलिंगही दग्ध झाले। त्यामुळे शोकग्रस्त वैश्यांनी चिता प्रदीप्त करून समक्ष प्राणत्याग केला। शिवलिंग दग्ध झाले आणि पुरुष हत्येचे पातक घडले, म्हणून महानंदाला खूपच दुःख झाले। पतिव्रता धर्मानुसार त्यांनी सहगमन करायचे ठरवले। त्यांनी सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केले, आपल्या मातोश्रीचा व बंधूंचा निरोप घेतला। सेवकांना चिता प्रदीप्त करायला सांगितले आणि शिवनामाचा घोष करून त्या धगधगत्या अग्निकुंडात त्यांनी प्रवेश केला। तर काय आश्चर्य, त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले। त्यांनी त्यांना वरचेवर झेलले आणि त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला। शिवजींनी त्यांना खाली ठेवले व म्हणाले, महानंदा, तुमच्या धैर्यावर आणि भक्तीवर मी प्रसन्न आहे, म्हणून वरप्रसाद मागून घ्या। महानंदांनी त्यांचे पाय धरले व म्हणाल्या, प्रभू, आता जन्म मरणच नको, मला माझ्या आप्तांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या। शिवजींनी त्यांना स्वर्ग मार्गाने शिवलोकी नेले। त्यांना त्यांच्या दासदासींना व परिवारांना मुक्ती दिली। पराशर पुढे म्हणाले, राजा भद्रसेन त्या गणिकांच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड व कोंबडा यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अच्युतम असा मनुष्य जन्म लाभलेला आहे। म्हणजे मित्रांनो, ते जे तारक आणि सधर्मा हे जे प्रधान ज्याने राजाचे पुत्र जे होते, त्यांना जराही वस्त्र अलंकार या सगळ्या गोष्टींची आवड नव्हती। याचं मागचं कारण हे होतं की त्या ज्या गणिका होत्या महानंदा यांच्या नाट्यमंडपामध्ये त्यांनी जे माकड आणि कोंबडा पाळलेला होता, त्यांचा हा इथे पुनर्जन्म झालेला होता। तर त्यामुळे मित्रांनो, पुढे राजा भद्रसेन गणिकांच्या मंडपात दग्ध झाले। कोंबडा आणि रुद्राक्षाचे धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अच्युतम असा मनुष्य जन्म लाभला आहे। त्यापैकी एक आहेत सधर्मा आणि दुसरे आहेत तारक। पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ते शिवभक्ती करतात। भस्म लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात, त्याचे पुण्य अगाध आहे। ते ऐकून राजा व प्रधान दोघेही थक्क झाले। हा आहे रुद्राक्षाचा महिमा मित्रांनो। चला भेटूया पुढच्या